कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी, खूप छोटा शब्द आहे आणि तुमच्या मनाला ज्या वेदना झाल्यात त्याच्या तुलनेत हा शब्द खरंच खूप छोटा आहे, पण तरी मी आदित्य किर्लोस्कर तुमची मनापासून माफी मागतो। आदित्य बाबा, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही का माफी मागताय? कारण हा हार पारूने चोरला नाहीये। आईला कळलंय सगळं। मारुती मामा, तुमच्या प्रामाणिकपणावर, या घराबद्दल असलेल्या तुमच्या निष्ठेबद्दल कोणाला कसलीच शंका नाहीये। आणि तुमची मुलंही असलं काही करणार नाही याची खात्री आहे। पण अनावधानाने तो हार पारूकडे सापडला, त्याबद्दल तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागतो। खूप गैरसमज झाला आमच्यामुळे। आदित्य बाबा, तुम्ही काही बोलू नका हो। माझी पारू निर्दोष सिद्ध झाली हेच माझ्यासाठी लय आहे। आणि हे जे काही समज झालं तेवढं मनाला लावून घेऊ नका। मी तुला सांगितलं होतं ना, देव आहे। आणि मी तुला हे पण सांगत होतो की ही मोठी माणसं आहेत, त्यांची गोष्टच वेगळी असते। आपण लहान माणसं, सामान्य माणसं, आपण तिकडे लक्ष नाही द्यायचं। आणि मी तुला काय सांगितलं होतं, आपण बरं आपलं काम बरं सांगितलं होतं ना। आपण घरी बसलो म्हणून काय झालं? कोणी बेचन टपली मारून द्यायचं असं असते होय? गणी, समधी माणसं तशी नसतात, काही चांगली माणसं बी असतात। पण जेव्हा तुझ्या चोरीचा आळ आणला होता तेव्हा कोण का नाही बोललं मध्ये? समधी गपगुमान बसली होती। देवी आईंसमोर कधी कुणी काही बोलतं का? पण मला नाही पटलं हे। गणू, मला बी वाईट वाटलंय र, पण बघ ना, शेवटी विजय खऱ्याचाच झाला का नाही? पण शेवटी वाईट वाटतेच की ग तायडे। असू दे रे, तेवढ्या पुरता असतंय ते। गणी, असं समजायचं की आपल्याला एखादं वाईट सपन पडलं आणि सोडून द्यायचं। पण वाईट सपन आपल्यालाच का पडते? वाईट माणसांना का नाही पडत? इथं कुणी तसं वाईट आहे का? ज्यांनी तुझ्या चोरीचा आळ आणला होता ती माणसं कोण आहे? ती माहित आहे का तुला? नाही माहिती मला, पण ना गणू, आदित्य सरांना ना लय दुःख झालं होतं बघ। म्हणजे त्यांनी मनापासून माफी मागितली। समजा झाल्यावर गणी, माफी मागितली ना ते महत्वाचं आहे। पण ना मला ना एक गोष्ट कळना झाली, तो हार माझ्या एप्रिल मध्ये आलाच कसा? हे बाई, तू सांभाळून राहा,
या मोठ्या लोकांच्या भानगडी आपल्याला काही कळत नाही ते. मी आलो वेगळं चारा घालून. अगं अगं पडली असतीस ना म्हणून पकडलं. सावकाश. तसं मला माहित आहे माझ्या वाईटावर कोण टपलंय ते. न त्यो हार माझ्या यापरांमध्ये कुणी घातला. भामिनी मॅडम माझ्या मागं का लागल्या असतील? आता काही प्रॉब्लेम नाहीये ना तुमच्यात? आलीच प्रॉब्लेम. असू द्या असू द्या. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. देव तुमचं कल्याण करू. झाला आता डेअरिंग आहे तुझ्यात. सकाळी घरात हार चोरण्याचा प्रयत्न केलास आणि आता बंगल्यातलं जेवण चोरून त्या लोकांमध्ये वाटतेस तू. दुसऱ्यांच्या पैशांवर पुण्य कमवतेस. सो चीप. तुला माहितीये तुझी पण लायकी नाही अशीच रस्त्यावर राहण्याची. पण नशिबानं बंगल्यात आली असते. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? आणि माझ्या ताईने हार वगैरे काय चोरला नव्हता हे सिद्ध झालंय. कमी गप्पा बसतोस का? मोठ्या आहेत ना त्या. लहान आहे त्यो. एक डाव माफ करा. चल. हॅलो स्वीटू, स्वीट हार्ट. झालं बोलून? काय म्हणजे स्वतःची लायकी नसताना दुसऱ्यांची लायकी काढायला मजा येते ना तुला? काय संबंध आहे तुझा पारूचा अपमान करायचा? तू खायला प्यायला देतेस तिला? काय संबंध काय तुझा सांग ना. झालं? तुकरट मुलीसाठी तू मला एवढं का बोलतोस? एंड एनीवे अशा लो स्टँडर्ड चीप लोकांशी फ्रेंडशिपच का ठेवायची तुला? वेकअप प्रीतम. प्लीज सुधार स्वतःला. सुधारायची गरज ना तुला आहे दिशा. मी जो आहे जसा आहे कमाल आहे. आणि मी जे काय करतो ते माझ्या लाईफचं करतो. कळतंय का? नाही पण तू बघ उद्या सकाळी 10:30 पर्यंत वाट बघ. मग तुला कळेल कोण बिघडणार आहे आणि कोण सुधारणार आहे ते. काय करणार आहेस रे असं तू एका रात्रीत? नाही, एका रात्रीत कोणी लूजर असं सुपरमॅन नाही होऊ शकत. हो लूजर ते उद्या कळेलच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.